नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एक आनंदाची बातमी अशी आहे सर्वांच्यासाठी. तर ज्या काही अंगणवाडी सेविका असणार आहेत आणि या अंगणवाडी सेविका जे काही सुपरवायझर म्हणजेच काय असणार, अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्याचं जे काही स्वप्न बघत आहे, तर त्या सर्व महिलांच्यासाठी एक आनंदाची खूप मोठी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, आनंदाची बातमी अशी असणार आहे की अंगणवाडी पर्यवेक्षिका पदभरती 2026 याच्यामध्ये जे काही अंतर्गत पदभरती केली जाणार आहे याच्यासाठीचा जी आर नवीनच अपडेट मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आता हा जो काय अपडेटेड जी आर असणार आहे याच्या अंतर्गत काय आनंदाची बातमी असणार आहे ही सगळ्यांनी तुम्ही ऐकून घ्यायची आहे. बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका पदभरती अंतर्गत जी आर यामध्ये वयोमर्यादेमध्ये काय करण्यात आलेले असणार, तर वाढ करण्यात आली असणार. मग किती वाढ असणार आहे याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग बघा, तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती अंगणवाडी पर्यवेक्षिका याच्यासाठी एक खास नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये ICDS आणि पोषण अभियानासह काय असणार बा, सरळ सेवा आणि अंतर्गत अशा दोन्ही बाबतची ही काय असणार तर बॅच असणार आहे. यामध्ये ही बॅच फक्त आणि फक्त 999 रुपयांना तुम्हाला काय करता येणार आहे, तर जॉईन करता येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून दिले जातील, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय. शिवाय तज्ञ आणि अनुभवी असे शिक्षक वृंद तुमच्यासाठी असणार आहे, जो वेळोवेळी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करेल. त्याचबरोबर वीकेंडचे शेवटचे जे काही 2 ते 3 दिवस असतात या ठिकाणी आपण क्वेश्चन सिरीज घेत असतो. PYQ टेस्ट प्रकारचे जे काही असणारे क्वेश्चन्स असतात हे सॉल्व्ह करून घेत असतो, त्याचं स्पष्टीकरण पाहत असतो. जर का तुम्हाला या बॅच मध्ये एनरोल व्हायचं असेल तर लवकरात लवकर काय करायचंय, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि या बॅच मध्ये एनरोल व्हायचं आहे. बघा, जर का तुमचं वय निघून जात असेल आणि असा चान्स तुम्हाला पुन्हा लवकर भेटणार नाहीये, बघा भरपूर वर्षानंतर काय निघालेले असणार आहे, ही पदभरती निघालेली असणार आहे, तर तुमचं जे काही येऊ घालणारं स्वप्न असणार आहे हे परिपूर्ण होणार आहे. सो लवकरात लवकर काय करायचं, तर बॅच जॉईनिंग करून घ्यायचे. बघा काय सांगितलं जातं, तर याबाबतचा हा काय असणार आहे, तर जी आर असणार आहे. बघा, अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका म्हणजेच जे काही पर्यवेक्षिका असणार आहे या पदावर निवडीद्वारे पदोन्नती नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्यात आलाय, असं हे महाराष्ट्र शासनाचं महिला व बाल विकास विभागाचं हे काय सांगितलं जातं, तर परिपत्रक असणार आहे. ओके, बघा परिपत्रक मी जरा झूम आउट करतो. या ठिकाणी अंगणवाडी सेविका मधून निवडीद्वारे मुख्य सेविका या पदावर पदोन्नती देताना वयाची 45 वर्षांची जी काही अट असणार आहे ही अट या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली असणार आहे. त्याचबरोबर आता सध्याचा जो काही शासन निर्णय झालेला असणार आहे याच्यावरती बघा या ठिकाणी काय सांगितलं जातं, अंगणवाडी मुख्य सेविका या पदांच्यासाठी 4/6/2021 चा सेवा प्रवेश नियम आणि अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नती करता वयाची 45 वर्षांची जी काय अट होती हे अट या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. या दोन्ही आदेशांचा विचार करून अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदाद्वारे निवडीवर पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेस बसण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्याबाबत हा काय असणार आहे, तर जी आर शासनाच्या विचाराधीन होता. मग शासनाचा जो काय असणारा शासन निर्णय असणार हा लास्टचा शासन निर्णय असणार आहे. बघा काय शासन निर्णय सांगितला जातो, तर अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. बघा, जी काही 45 वर्षांची अट होती ही अट या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, तर कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि 50 वर्षांची नवीन अट या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे. जर का तुमचं एज लिमिट 45 वर्षांच्या पेक्षा पुढे असेल आणि 55 वर्षांच्या आत, म्हणजे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं 50 वर्षाच्या आत हवाय आपल्याला, तर 50 वर्षांच्या आत असेल तर तुम्ही काय करू शकताय, तर अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी पात्र असू शकताय. परंतु अंतर्गत पदभरतीसाठीचे जे काही महत्वाचा क्रायटेरिया आहे हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बघा, या ठिकाणी तुमच्या कामामध्ये सलग 10 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला जोडता आला पाहिजे. त्याबाबतचं पत्रक तुमच्याकडे असलं पाहिजे, सर्टिफिकेट असलं पाहिजे, सलग 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं. त्याचबरोबर या ठिकाणी लेखी परीक्षा सुद्धा होणार आहे. डायरेक्टर पदोन्नती किंवा पदाच्या वरती 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी जॉब अपॉर्च्युनिटी मुख्य सेविका म्हणून भेटणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं काय असणार तर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पण काउंट केला जाईल आणि शिवाय त्या ठिकाणी तुम्हाला अंतर्गत पदा भरतीमध्ये एक
एक्झाम पण क्रॅक करायची असणार, तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे या ठिकाणी. आणि ही एक्झाम दिल्यानंतर त्यामध्ये जर का तुम्ही पात्र ठरला तरच तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर होणार आहे. बघा 10 वर्षांचा एक्सपिरियन्स प्लस काय असणार आहे, एक्झाम असणार आहे. आणि ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी डबल ओ अकॅडमी ही तुमच्यासाठी कायम तत्पर असणार आहे. लवकरात लवकर काय करायचं आहे तर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती काय सांगितलं जातं तर ही जी काय असणारी बॅच असणार आहे ही बॅच तुम्ही काय करायची आहे तर जॉईनिंग करून घ्यायची आहे. ओके, बॅच मध्ये बघा कोणती सांगितलं जाते तर अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत ही जी काय असणारी बॅच असणार आहे. त्याचबरोबर सरळ सेवेद्वारे घेतली जाणारी बॅच आहे, फक्त आणि फक्त 999 रुपयांसाठी असणार आहे. आणि ही बॅच तुम्ही संपूर्ण 1 वर्षभरासाठी काय करू शकताय तर अनुभवू शकताय. यामध्ये इनरोल होण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं जे काय असणार अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझरचं जे काही स्वप्न असणार आहे हे परिपूर्ण करा. ओके, सो माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.